गुड मॉर्निंग. तर आज ना सकाळी थोडी घाईच चालू होती, कारण आज ना उठायला उशीर झाला होता. त्यामुळं पटापट कामं आवरायला घेतली. एवढं तर चांगलं होतं की मी सकाळी रात्री झोपतानाच ना भांडे वगैरे घासून झोपले होते, म्हणून पटापट अशी कामं करायला घेतली. सगळ्यात अगोदर तर भाजी तयार करायला घेतली, कारण भाजी झाली ना पटकन चपात्या बनवायला वेळ लागत नाही आहे. आणि म्हणजे ज्याचं आवरलं ज्यांना अगोदर जाणार आहे त्याला 2 पटकन चपात्या बनवून दिल्या की टेन्शनच जातं. आता इथे मी दोडक्याची भाजी बनवायला घेतली होती. मस्त दोडक्याची भाजी खूप जास्त छान होते आणि आमच्या घरात त्यांना सर्वांनाच आवडते ही भाजी, म्हणून सगळ्यात अगोदर तर भाजी बनवायला घेतली. आता कुणाकुणाला याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून जास्त आवडते भाजी. आता मला सुद्धा म्हणजे हरभऱ्याची डाळ टाकूनच भाजी बनवायला खूप जास्त आवडते, पण आता उशीर झाला होता त्यामुळे विचार केला की आज ना हरभऱ्याची डाळ न टाकता आपण ना मस्त अशी मुगाची डाळ टाकून मस्त अशी भाजी बनवून घ्यावी. आता इथे मी चपात्याला पीठसुद्धा मळून घेतलं होतं. मस्त असं 2-3 मिनटं तेलामध्ये चांगला दोडका फ्राय करायचा आणि नंतर मी लगेच डाळ टाकून घेणार होते. ही मुगाची डाळ आहे बघा. आता वातावरण थंड झालं होतं आणि सकाळी लवकर उठायला मुलांना जरा थोडीशी नाटकंच करतात, कारण एवढं सकाळी लवकर उठणं आपल्याला होत नाही आहे, तर मुलं कशी ॲडजस्ट करतात ना याचंच नवल वाटतं. अगोदर बघा ना 8-9 वर्षाची होईपर्यंत उशिरापर्यंत झोपायचं, वाटेल तेव्हा शाळेला जायचं, गेलं तर जायचं नाहीतर कधी जायचंही नाही, असं असायचं पहिलं. आणि आत्ता कसं ना वेळेवर शाळेवर जावंच लागतं, वेळेवर होमवर्क द्यावाच लागतो आणि वेळेवर ट्युशनला सुद्धा जावंच लागतं. आता एवढी फास्ट जनरेशन चालू आहे की पुढच्या पिढींना तर कसं जाणार आहे कुणाला माहिती. आता या ह्याच्यामध्ये मुलं ही तेवढीच ॲक्टिव्ह आहेत आणि तेवढीच हुशारसुद्धा आहेत आणि तेवढीच म्हणजे त्यांना नॉलेजसुद्धा आहे प्रत्येक गोष्टींचं. आता मस्त आपली भाजी इथं तयार झाली होती. आता लगेच म्हटलं अगोदर चपात्या बनवून घ्याव्या, पण काव्याला उशीर झाला होता म्हणून तिच्यापुरती फक्त एकच चपाती बनवून देणार होते आणि बाकीची कामं मी नंतर करणार होते. आता तुम्हाला सांगते, एवढी खूप जास्त घाई चालू असूनसुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे. पण कधी असं वाटतं ना आपण चुकी तर करत नाहीत आहोत ना, एवढं उशीर होत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि मेहनतसुद्धा खूप जास्त लागते बरं का व्हिडिओ बनवायला. अगोदरचा जो चॅनल होता त्या चॅनलला तेवढं काही ग्रो झालं नाही, म्हणून हा मी दुसरा म्हणजे चॅनल चालू केला आहे. आता हा चालू केला आहे असं बी नाही आहे की बाबा कुणीतरी शूटिंग वगैरे करते, सगळं ॲडजस्ट करावं मला एकटीलाच लागते. आता उशीर झाला आहे तरी पण ना आता व्हिडिओ तर बनवायला घेतला आहे, म्हणून कधी असं वाटतं की नको आता बस झालं, आता बंद करून टाकावं, कारण व्ह्यू तेवढे येत नाही आहेत आणि सबस्क्राईबसुद्धा जास्त काही वाढत नाही आहेत. त्यामुळं आता काव्यासाठी बोलत कधी चपाती बनवून घेतली हे माहीतसुद्धा झालं नाही. मस्त तिच्यासाठी एक चपाती बनवून घेतली. आता दुष्काळात 13वा महिना म्हटल्यासारखं असं आहेच, कारण ना बघा कसं आहे कधी ना आपण काही घाईमध्ये कामं करायला लागलो ना काही नाही काही चुकतच राहतं. आता तिला ना चपाती थोडी पण वेडीवाकडी झालेली अजिबात चालत नाही आहे, पण आज ना घाईमध्ये ना चपाती जरा वेडीवाकडी झालीच. पण आता काय करणार, आणि अधूनमधून तिच्याकडे जातसुद्धा होते, कारण ना उठून पटकन आंघोळीला जायला तिला नको वाटत होतं, कारण थंड वातावरण असल्यामुळं मम्मी खूप जास्त थंडी वाजत आहे आणि आज स्कूलला जायची काही इच्छा नाही असं म्हणून तिचं चालूच होतं. आता तिला कितीही म्हटलं ना पिल्लू आज लवकर शाळा आहे तरी पण ऐकत नव्हती. आता हे पिल्लू झोपलेलं आहे तोपर्यंत ठीक आहे, कारण ते उठलं की एकदा वादळ उठलं ना कसं म्हणतात ना म्हणजे कुठली कामं करू देत नाही आहे आणि हातसुद्धा लावू देत नाहीत. मग त्याला जेवायला द्यायचं, त्याचा नाश्ता, त्याचं सगळं आवरायचं अगोदर आणि मग बाकीचे कामं करायला घ्यायचे. आता आजारपणामध्ये थोडंसं वजनसुद्धा वाढलं आहे बरं का, पण याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करा. आता याच्या अगोदरचं जर तुम्ही बघितलं असाल ना खूप जास्त आजारी होते आणि त्याच्यातमध्ये सध्या मी व्हिडिओ काढत होते तरी पण कधी व्ह्यू येत नव्हते. त्यामुळं असं वाटायला लागले की आता यूट्यूब चॅनल चालू करून काही चुकलं तर नाही ना असं मनामध्ये सारखंच यायला लागले. आता बोलत चालत आमची इथं काव्याचं आवरणं चालू होतं, तिला पटकन आवरून दिलं. आता सगळीकडे पसारा तर खूप जास्त पडला होता. आता ते थोडंसं इग्नोर करा, कारण लहान मुलं आहेत, रात्री
म्हणजे झोपायच्या वेळेला इतका धिंगाणा घालतात, एवढी मस्ती करतात ना खूप जास्त. आता तुम्ही सांगा, रात्रीचे डबे घासायचे, सर्व आवरायचं, स्वयंपाक बनवायचं, सर्व साफसफ करून झोपायचं आणि रात्रीच्या टायमिंगला ना मुलं झोपताना असं गोंधळ करतात. पप्पांसोबत मस्ती करतात, इकडली कपडे तिकडं फेकतात, तिकडली कपडे इकडं फेकतात आणि मग सकाळी ना मग रात्रीच्याला झोपतायच्या टायमिंगला ना खूप जास्त वैताग येतो. कपड्यांच्या घड्या करा, व्यवस्थित ठेवा. त्यामुळे मग आज मी काव्यासाठी आता भाजी चपातीच देणार होते, कारण जी भाजी बनवली होती आमच्यासाठी तीच देणार होते. कारण तिखट खाते कधी कधी, चालतं तिलाही आणि तिलाही आवडते. पण कधी कधी तिच्या आवडीची भाजी नसेल ना, मग थोडीशी तिखट झाली ना मग नाटके करत राहते. आता तिचं आवरून घेतलं मस्तपैकी. आता तिला स्कूलमध्ये पाठवून तर बाकीची राहिलेली खूप सारी कामं होती ती करून घ्यायची होती. आता मी परत सांगते, माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आता इथं काव्यासाठी मस्त अशी पाण्याची बॉटली भरून घेतली आणि आता तिचा डब्बा पॅक करून तिला स्कूलसाठी सगळ्यात अगोदर तर पाठवून दिलं. आता तसंही आज खूप जास्त उशीर झाला होता. आता मला एकटीलाच उठायला उशीर झाला होता थोडासा, तर खूप सर्वांचीच घाई चालली होती. आज तिची बस निघून गेली होती असं मला ह्यांनी म्हणत होते, कारण लाईव्ह लोकेशन बसचं पाठवलेलं असतं. त्यामुळं आज काव्याची बस निघून गेली. पण ठीक आहे, चला म्हटलं एका दिवशी आता उशीर झालाच आहे तर काय करणार. आता तसंही ना खूप जास्त स्कूल लांब नसल्यामुळं त्यांनी सोडवू शकतात तिला नेऊन, म्हणून आज तिला गाडीवरतीच घेऊन गेले आणि सोडून आले. आता म्हटलं बाबूसुद्धा उठला होता, म्हणून त्याला म्हटलं घेऊन जावं, तोपर्यंत मी सर्व कामं आवरून घेते. आता त्यांनी सोडायला गेले होते तोपर्यंत म्हटलं त्यांचा डब्बा बनवून घ्यावं, कारण आल्यानंतर त्यांनीसुद्धा निघायची घाई करतात. पटकन नाश्ता दे, पटकन डब्बा भर, असं चालूच असतं. म्हणून अगोदर पटापट 4-5 चपात्या बनवून घेतल्या, किचन आवरून घेतलं. कारण असं चपात्या वगैरे बनवून झाल्या ना पटकन नाश्ता द्यायला आणि डब्बा द्यायला वेळ लागत नाही आहे. आणि बनवून द्यायचं म्हटलं ना मग सगळ्यांची चिडचिड होते आणि मग न डब्बा घेताच ते निघून जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी अगोदर 4-5 चपात्या बनवून घेतल्या. आणि आता बाबू पण त्यांच्यासोबत बाहेर गेला आहे, त्यामुळे पटापट कामंसुद्धा आवरून घेतली. कारण परत तो आल्यानंतर त्याचा नाश्ता, जेवण याच्यामध्ये वेळ निघून जातो आणि तो मग कामंसुद्धा करू देत नाही आहे. मग इथे मी पटापट चपात्या बनवायला घेतल्या, कारण आज ना थोडासा म्हणजे आज काही कामच करू वाटत नव्हती. कारण जरा तब्येत ठीक नसल्यासारखंच वाटत होतं. गोळ्याही चालू आहेत आत्ता व्हिटॅमिन सीच्या, कॅल्शियमच्या, कारण हाडं खूप जास्त दुखत आहेत. कारण व्हिटॅमिन डी जे असतं, D3 असतं ना, ते खूप जास्त कमी झालं आहे शरीरातलं. त्यामुळे उठलं तर बसायला येत नाही, बसलं तर उठायला येत नाही. सेम म्हाताऱ्या माणसांसारखी हालत चालू आहे सध्या तरी माझी. त्याच्यामध्ये पण व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे प्लीज नक्की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता त्यानंतर मस्त टम्मा फुगलेल्या चपात्या बनवून घेतल्या. सर्व चपात्या बनवून झाल्या होत्या. आता इथे लगेचच मग किचनसुद्धा आवरून घेतलं. आता म्हटलं परत एकदा घर मस्त असं झाडून घ्यावं. आता जे कपडे उचलले होते त्याचा व्हिडिओ बनवायचा राहूनच गेला. किती सारा पसारा पडला होता, तुम्ही तर बघितलाच होता. आता पटापट सर्व कामं आवरून घेतली आणि ह्यांच्यासाठी नाश्ता दिला. आता लगेचच चायलासुद्धा ठेवायचं होतं, कारण सकाळपासून पाणीसुद्धा प्यायले नव्हते मी. त्यांना नाश्ता दिला आणि लगेच मी चाय बनवायला घेतला. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.